मुंबईत भाड्याच्या खोलीत सुरू होती 30 कोटींची एमडी ड्रग्सची फॅक्टरी। गुजरात पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेला कुख्यात ड्रग्स तस्कर मुंबईत होता सक्रिय। अंधेरीतील चाळीत 15.44 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त। आरोपी मोहम्मद आरिफ मोहम्मद इलियास ताब्यात। ड्रग्स वगैरे आता रुटीन झालंय, कायद्याचा धाक राहिला नाही, अंबादास दानवे यांची टीका। तर गल्ली गल्लीत हजारो कोटींचे ड्रग्स मिळतं। वर्षा गायकवाड यांची गोरेगावच्या पार्टीतील प्रकरणानंतर प्रतिक्रिया। वगैरे एवढं रुटीन झालेलं आहे की आता कोणी सापडायचं आणि कसं सापडायचा हा प्रश्न झालेला आहे। त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कायद्याचा धाक राहिलेला नाही, हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे। आमच्याकडे असं झालेलं ना, गली गलीमध्ये मिळतोय। ते पोर्ट वरती, कुठला पोर्ट होता तिथे मिळालं होतं, मुंद्रा पोर्ट वरती। काय केलं त्या अंमली पदार्थाचं? मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थाची विक्री होते। ड्रग्ज माफियांच्या विरोधात मुख्यमंत्री फडणवीसांकडून धडाकेबाज कारवाया सुरू, कोणीही वाचवू शकणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मोठं जाळं तयार केलेलं आहे, ज्या जाळ्यामध्ये आता कोणी वाचू शकत नाही। किती छोट्या मार्गाने कोणी ड्रग्स आणले, कोकीन आणले, त्याला पकडले जाणार आहे। नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी आनंद पटेलच्या वडिलांचेही कारनामे समोर। मुलगा ड्रग्ज रॅकेटमध्ये सक्रिय, तर वडील रेशन माफिया। वडील लखन पटेल कल्याणमधील रेशनिंग माफिया। आधी मोक्का अंतर्गत झाली आहे कारवाई। पुण्यात खुलेआम ड्रग्ज विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक। 26,72,000 रुपयांचा एमडी ड्रग्ज जप्त। विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत करत होते ड्रग्ज विक्री। प्रीतम कुलकर्णी, उबेद खान अशी आरोपींची नावं। आता पाहूया टॉप 9 बातम्या। भोंदू खरातचे कारनामे। माझ्यावर हेतुपुरस्सर बेछूट आरोपांचे कुणी पुरावे दिले नाही। रुपाली चाकणकर यांचे फेसबुक पोस्टद्वारे आरोपांना उत्तर। निनावी पत्रामागे कुणाचं सौजन्य होतं हे समोर आलं पाहिजे, अशी ही मागणी। खरातच्या प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात दुष्कृत्यात संबंध नाही, असाही दावा। अत्याचारी अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी। 4थ्या गुन्ह्यात 19 तारखेपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी। अजित पवारांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूबद्दल अंजली दमानिया उद्या गौप्यस्फोट करणार। 1825 फोन नंबर्सवरून खरातच्या मोबाईलवर कॉल करणाऱ्या राजकारण्यांची नावं ऐकून धक्का बसेल, दमानियांचा इशारा। खरात प्रकरणात अनेक सत्ताधाऱ्यांची नावं समोर येत आहेत। खरातचा एन्काउंटर करतील असं वाटतंय। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना शंका, तर काही पुरावे असल्यास चौकशी समितीकडे द्या, बावनकुळे यांची प्रतिक्रिया। नाही, आता मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत। आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत। हे पुरावे न येता काहीतरी तोंडाच्या वाफा फेकण्याकरता अलग अलग गोष्टी काही लोक करतायत। मला वाटतं सेन्सिटिव्ह चौकशीमध्ये अशा प्रकारचे विधानं करून अशा चौकशा भरकवण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतात आहे। जर दमानियांचे सीडीआर खोटे आहेत असं फडणवीसांचं म्हणणं आहे, तर अजूनपर्यंत दमानियांना अटक का केली नाही? दमानिया खरं बोलत असतील तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी? चाकणकर भगिनींचा तामझाम पाहता कोण कोणाला फसवतंय कळत नाही, सुषमा अंधारे यांचे सवाल। मर्सिडीज कार घेऊन दे, अन्यथा तुझं मृत्यू होईल, असं म्हणत अशोक खरातनं बांधकाम व्यावसायिकाकडून लाटली आलिशान कार। गाडीची किंमत 90 लाखांवर। भोंदू खरातचा सीए ललित पोफळेच्या भावाचे वरळीत 2 आलिशान फ्लॅट। पुणे, सोलापूर, मुंबईत पोफळेची एकूण 35 कोटींची मालमत्ता। 8.5 कोटी रुपयात वरळीत 2 फ्लॅट खरेदी केले होते। जावई नाही आले तरी चालतील, पण मुलगी आली पाहिजे। भोंदू अशोक खरातच्या सासूबाई पार्वतीबाई शिंदे यांची TV9ला प्रतिक्रिया। सगळं प्रकरण सुरू असल्याची कल्पनाही आम्हाला नव्हती, कल्पना खरातच्या आईची प्रतिक्रिया। तिच्या काय कर्माला आलं ते कधी सुटतील कधी नाही। हा, वाटलंय लवकर यावं, पण येतील का मग? हा, येतील। पोर कधी 4 दिवस का 1 दिवस ठिकून राहिली ना, आता 15 दिवस झाले तशी नाही। आमची पोर फक्त घरी आली पाहिजे, जावई नाही आले तरी चालत।